नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। जिला अध्यक्ष आज़ाद पठान समाजवादी पार्टी की ओर से नांदुरा थानेदार विलास पाटिल साहब के माध्यम से पुलिस अधीक्षक साहब के नाम एक बयान जारी किया गया। 19 फरवरी को हजारों शिव भक्तों की उपस्थिति में ये जुलूस नांदुरा शहर के मोतीपुरा क्षेत्र से शुरू होता है, जबकि जुलूस के रास्ते में आने वाले सभी धार्मिक स्थानों में किसी भी प्रकार की बर्बरता या कानून व्यवस्था के उल्लंघन को रोकने के लिए बैरिकेड, सीसीटीवी फुटेज के साथ पुलिस की मौजूदगी होती है। नांदुरा शहर में कैमरे लगाए जाने पिछले साल शिव जयंती के दौरान कुछ उपद्रवियों ने धार्मिक स्थलों के साथ छेड़छाड़ की थी। उस दंगे के अमानवीय कृत्य के कारण नांदुरा शहर में दंगे भड़क उठे थे। कुछ निर्दोष लोगों को जेल भी भेजा गया था। इस साल भी कुछ उपद्रवियों ने धार्मिक स्थलों को अपवित्र नहीं किया और कानून व्यवस्था नहीं तोड़ी। ये सब इसलिए ताकि ऐसा ना हो। आज दिनांक 12/2/2025 रोजी थानेदार साहेब नांदुरा यांना निवेदन देण्यात आले, जे शिवाजी महाराज कार्यक्रमाचे दिनांक 19/2 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची नांदुरा शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहून शोभायात्रा काढण्यात येते। शोभायात्रेच्या रस्त्यावर अनेक धार्मिक स्थळ येत आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विटंबना होऊ नये म्हणून धार्मिक स्थळ व ब्रॅकेट सिटी फुटेजवर ड्रोन कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवून पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, याबाबत आम्ही आज पोलीस स्टेशन नांदुरा एक थानेदार साहेबांना निवेदन दिले। जे काही मागच्या वेळी गुन्हेगार होते त्यांना आम्ही 144(2) नुसार तडीपार करणार आहोत। ते मिरवणूकमध्ये सहभागी होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊन आहोत। योग्य ठिकाणी जिथे संमिश्र वस्ती आहे तिथे बँड व पथक जास्त थांबणार नाही, मिरवणूक रेंगाळणार नाही याची आम्ही दक्षता घेऊन आहोत। योग्य ठिकाणी बॅरिकेटिंग लावलेली आहे। तसेच ज्या काही बिल्डिंग्स वगैरे आहे मोठमोठ्या तिथे वॉच टॉवर आम्ही हाय बिल्डिंगवर हाय राईज बिल्डिंगवर वॉच टॉवर नेमण्यात आलेले आहे। तिथे आमचे पोलीस हवालदार राहतील। तसेच ड्रोन कॅमेरासुद्धा मिरवणुकीवर सर्व्हेलन्स करत राहील की उंच बिल्डिंगवर काही आक्षेपार्ह वस्तू राहणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे। हिंदुस्तान समाजवादी पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष आज आम्ही उमाताई बोचरे व समाजवादीचे सर्व कार्यकर्ते व नेते मंडळी आम्ही आज नांदुरा ठाणेदार साहेब यांच्या मार्फत माननीय पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा यांच्या नावाने एक विनंती अर्ज केलेला आहे। त्या विनंती अर्जाची प्रमुख मागणी होती की दिनांक 19/2/2025 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नांदुरा शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहून शोभायात्रा काढण्यात येते। शोभायात्रेच्या रस्त्यावर अनेक स्थळ धार्मिक स्थळ येत आहेत। त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विटंबना होऊ नये म्हणून धार्मिक स्थळ व ब्रॅकेट व सिटी फुटेज व ड्रोन कॅमेरे लक्ष ठेवून पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबतची आमची मागणी मान्य ठाणेदार साहेब आम्ही निवेदनात मागणी केलेली आहे। मागणी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती 19 रोजी हजारोच्या संख्येने शिवभक्तांच्या उपस्थित शोभायात्रेची मिरवणूक नांदुरा शहरात मोतीपुरा या भागातून निघत आहे। असे असताना त्या मिरवणूक मार्गाने येणारे सर्व धार्मिक स्थळ, मस्जिद, दर्गा, मंदिरे या मार्गाने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विटंबना होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्था भंग होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त व त्याचबरोबर ब्रॅकेट, सिटी फुटेज निघावे म्हणून कॅमेरे लावण्यात व नांदुरा शहरात मागील वर्षी निघालेल्या शिवजयंतीमध्ये काही समाजकंटकांनी धार्मिक स्थळासोबत छेडछाड करून विटंबना केली होती। ती विटंबना झाल्यानंतर नांदुरा शहरामध्ये दंगल घडली होती। त्या दंगलीत झालेल्या आमुष कृत्यामुळे नांदुरा शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। त्यात काही निर्दोष लोकांना जेलमध्ये सुद्धा गेले। म्हणून यावर्षी सर्व काही पाहता यावर्षीसुद्धा विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये म्हणून समाजवादी पार्टीच्या वतीने आम्ही नांदूर ठाणेदार साहेब यांच्या मार्फत SP साहेब यांना मागणी केली की तत्काळ पूर्ण आमच्या मागण्या कठोर बंदोबस्त ठेवून मागण्या पूर्ण करावी कळकळीची विनंती केलेली आहे। आमच्या मागण्याला मान देऊन मान्य ठाणेदार साहेब यांनी आमच्या संपूर्ण मागण्याला यश देत मान्य केलेलं आहे। नांदुरा बुल्ढाना से मनोज सनानसे की रिपोर्ट। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।